हा व्हिडिओ मी माझ्या डेव्हलपमेंटच्या हेतूने तयार करीत आहे. माझी डेव्हलपमेंट पुढील काळात कशी होईल यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आज टाटा मोटर पॅसेंजर व्हेकलमध्ये एंट्री घेतलेली आहे. 403 या रुपयांना यामध्ये एंट्री झालेली आहे. यामध्ये मी किती कॅपिटल यूज केलं आहे पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व काही सांगणार आहे. कशा प्रकारे मी यामध्ये ॲड करत जाणार आहे ते पण सांगणार आहे. धन्यवाद. त्यानंतर या कंपनीच्या चार्टमध्ये मी चांगले ग्रोथ होण्याची मला शक्यता असल्यामुळे या स्टॉकमध्ये एंट्री घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसेच हा स्टॉक वर जाण्याच्या मार्गाने दिसत आहे. त्यामुळे या स्टॉकमध्ये मी एंट्री घेत आहे. पूर्णपणे डाऊन साईडला आलेला हा स्टॉक आता पुन्हा एकदा ग्रीन कलरची कॅन्डल तयार करून आपला सपोर्ट निर्माण करत आहे. या स्टॉकमध्ये चांगली मोठी सेल प्राईस आलेली. त्यानंतर या स्टॉकमध्ये आत्ता सपोर्ट घेऊन वर जाण्याचा प्रयत्न करत आहे. TMPV या स्टॉकने एका वीकमध्ये 1.7%, एक मंथमध्ये 0.37%, 1 इयरमध्ये 0.38% असा आपला प्रॉफिट अँड लॉस दोन्ही पण दाखवलेला आहे. या कंपनीत मी निवेश फक्त डिव्हिडंडसाठी या हेतूने मी करत आहे. चांगला डिव्हिडंड मला दरवर्षी मिळावा यासाठी या स्टॉकमध्ये मी निवेश करत आहे. तसेच या कंपनीचे काही स्पर्धक पण आहेत, ते खालीलप्रमाणे आहेत. तसे या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारचा स्टेक होल्डर हा प्रमोटरचा असल्यामुळे आणि चांगल्या प्रकारे निवेश असल्यामुळे या कंपनी मी सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. की स्वप्नांचा माझ्या मीच आधारस्तंभ आहे. जणू ध्येय पूर्तीच्या युद्धाचा हा नवा आरंभ आहे. आणि खचलेल्या काळजाचा कुणी अंदाज बांधू नका. खचलेल्या काळजाचा कुणी अंदाज बांधू नका. हा माझा अंत नाही, हा नवीन अध्यायाचा प्रारंभ आहे.